मॅचला होणार आहे सुरुवात. सलामीची जोडी धनंजय आणि राहुल घोडके मैदानामध्ये दाखल होत आहेत, तर भूषण गोळेच्या हातामध्ये पहिला चेंडू सोपवलेला आहे. भूषण गोळे एक अष्टपैलू खेळाडू, टेनिस क्रिकेट मधला भारतातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये या खेळाडूचं निश्चित प्रकारे नाव येतं. ISPL मध्ये देखील दोन्ही सत्रांमध्ये चांगल्या ऑप्शन मधून तो आलेला आहे. भूषण गोळे लेंथ बॉल होता, थोडासा स्लोअर वन, तिथे एक क्षेत्ररक्षक धाव घेण्याची शक्यता नव्हती. राहुल घोडके आणि बरोबरीनं धनंजय ही सलामीची जोडी मैदानामध्ये शिरूर नगर परिषदेच्या वतीनं आपण बघतोय. सातारा नगर परिषद विरुद्ध शिरूर नगर परिषद, दोन शहरांमध्ये हा सामना. इथे नगर पंचायत विभागातला उपांत्य पूर्व फेरीचा सामना, बाद फेरीचा सामना बघायला मिळतोय. पुन्हा एकदा फटका खेळला वाईडिश मिड ऑफला, तिथे खराब क्षेत्ररक्षण, वेग चेंडू पकडतोय, डीप लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर मिळत आहे 4. लागोपाठचा चौकार धनंजयच्या बॅटमधून. धनंजय भिंताडे ॲज अ आयकॉन नगरपंचायत विभागातून मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि त्याच्या सोबतीला राहुल घोडके एक आक्रमक खेळाडू. फलकावरती धावा 8 आहेत पहिल्या षटकामध्ये. सुपंत चषक 2025 आपण आस्वाद इथे घेतोय. यासो हवेमध्ये चेंडू जरूर, तिसरा लागोपाठचा, 4 रन. जबरदस्त फलंदाजी, बॅक टू बॅक 3 इन रो, 3 चौकार लागोपाठ खेचत धनंजय भिंताडे इथे धावांची भिंत उभी करतोय. 12 धावा, चांगली सुरुवात होते शिरूर साठी. यस, यावेळेस अलॉंग द कार्पेट अडवण्याचा प्रयत्न यशस्वी झालेला. एकच धाव घ्यायचे धनंजय भिंताडे. एका धावे बरोबर फलकावरती धाव आहे 13. पहिल्या षटकाचा खेळ मैदानामध्ये सुरू राहील. डॉक्टर प्रमोदजी पवार सरांचं आगमन झालेलं आहे. सन्माननीय ओम पवार आणि सन्माननीय डॉक्टर निसार सय्यद सर देखील उपस्थित आहेत. विकी कटके या अतिथी उपस्थित आहे. सर्वांचं मनपूर्वक स्वागत, सहर्ष स्वागत आहे. सुपंत चषक डॉक्टर यशवंत कुलकर्णी सरांचा वाढदिवस. ओ हो 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 हो, राहुल घोडके, वंडरफुल राहुल विथ ग्रेट कव्हर ड्राईव्ह. 4 रन इथे प्राप्त होणार आहेत आणि फलकावरती धावांची नोंद इथे होते 17 धावा. पहिलं षटक पूर्ण होतंय. भूषण गोळेच्या या षटकामध्ये ताबडतोड सुरुवात, पॉवर प्लेचा चांगला फायदा उठवला धनंजय भिंताडे राहुल घोडकेनं. 17 धावा नाबाद शिरूर नगर परिषद. चला, षटक क्रमांक 2 मैदानामध्ये आता सुरू होतोय आणि मयूर गोलंदाजीसाठी येतोय. मयूर कुंभार, सातारा नगर परिषदेचा अष्टपैलू खेळाडू. हो हो, धनंजय भिंताडे, पहिला चेंडू अक्रॉस द बॅट, लॉफ्टेड फ्लिक, स्क्वेअर लेगला मिळाल्या 6 धावा.
प्रभावी फलंदाजी आपण इथे बघतोय. 5 षटकांची लढत आहे. दुसरं षटक पॉवर प्लेचं अजून सुरू आहे. 2 षटकं पॉवर प्लेचे आहेत आणि मयूर कुंभार धनंजय भिंताडे हल्ला चढवतोय मयूर कुंभारवर. पहिल्या चेंडूवरती षटकारानं सुरुवात. फलकावरती धावा 23 आहेत. शिरूर नगर परिषद विरुद्ध सातारा नगर परिषद. पुणे जिल्ह्यातील संघ शिरूर तर सातारा जिल्ह्यातील सातारा, राजधानी सातारा मैदानामध्ये दाखल होत आहेत. या दोन तगड्या संघांमध्ये एक चांगली लढत आपल्याला अपेक्षित असेल इथे. तर मयूर कुंभार फुल टॉस बॉल, निश्चित मेजवानी होती. 6 धावा. 2 चेंडूवरती लागोपाठचे 2 षटकार धनंजय भिंताडेचे. एकोणतीस धावा फलकावरती येत आहेत. यस, इथे शॉट ऑफ लेंथ हे परिवर्तन गरजेचं आहे. पहिल्या बॉलवरती लेंथ बॉलवरती फ्लिक केला होता, त्यानंतरचा फुल टॉस बॉल पुन्हा एकदा फिरवला. 2 षटकार आल्यानंतर मयूर कुंभारनं चांगलं कमबॅक केले. शॉट ऑफ लेंथ बॉल टाकत इथे तर बघूया. पुन्हा चांगला चेंडू खाली राहिला. इथे चेंडू टप्पा पडल्यानंतर स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून मारायचा प्रयत्न होता इथे धनंजय भिंताडेचा, पुन्हा फसलेला. फलकावरती धावा 29 आहेत. दुसरं षटक मैदानामध्ये सुरू. चांगली सुरुवात शिरूर नगर परिषदेकडून. सलामीची जोडी मैदानामध्ये. धनंजय भिंताडे इथे पुन्हा चांगला चेंडू. लेग कटर उजव्याच्या बाहेर टाकला, खेचून आणलं फलंदाजाला थोडंसं बाहेर आणि तसाच बाहेर घेऊन गेला चेंडू. अप्रतिम. आपल्या चंद्रशेखर विद्यालयाचे कला शिक्षक आदरणीय खोत सर, त्यांच्या सुंदर कलाकारीचं प्रदर्शन आपल्याला इथे बघायला मिळतं. अतिशय सुंदर देखणी रांगोळी या स्पर्धेसाठी पाहुण्यांच्या स्वागतासाठी त्यांनी काढलेली आहे. तर बाद होईल धनंजय भिंताडे. 2 षटकार आले होते, पुढे 2 डॉट बॉल आणि त्यानंतर त्याचा कॅच. तर 3 डॉट नंतर कॅच. तर धनंजय भिंताडे बाद. तर नवीन फलंदाज डॉक्टर अविनाश गावडे. शिरूर शहरातलं क्रिकेट नेहमीच डॉक्टर अविनाश गावडे आणि त्यांचे बंधू सतीश गावडे या दोघांभोवती फिरत राहिलेलं. भरपूर काळ क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलेले हे 2 भाऊ आज डॉक्टर अविनाश या मैदानामध्ये दाखल होतोय. खरं तर प्रणव माठ श्रीपूर आणि तानाजी काळे 11 तानाजी भोसले 11 शिरूर या 2 संघामध्ये लढत आहे. आदरणीय शिरीष खोत सरांचं मनापासून धन्यवाद. अतिशय सुंदर रांगोळी, त्यांच्या कलाकारीचा एक अद्भुत आविष्कार आपल्याला बघायला मिळाला. मनापासून धन्यवाद खोत सर. तर गोलंदाज भूषण गोळे पुन्हा एकदा येणार आहे. चांगले मयूरनं चांगलं पुनरागमन केलं. 2 षटकार आल्यानंतर पुढच्या 4 चेंडूमध्ये एकही धाव नाही आणि 12 धावांचे षटक राहिलं. 2 षटकामध्ये 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. शिरूर राहुल घोडकेसाठी लेंथ बॉल होता भूषणचा. धाव 1 जरूर प्राप्त होणार आहे. थ्रो खराब आहे. तर धावा घ्यायच्यात का? एक्स्ट्रा कव्हरवरून पुन्हा एकदा फेक येणार आहे. डॉक्टर अविनाश त्यासाठी तयार नाही आहे आणि धाव फलक दाखवतोय 30 धावा. भूषण गोळे, डॉक्टर अविनाश. विशेषतः डॉक्टरांच्या टुर्नामेंट्समध्ये डॉक्टर अविनाश यांना आम्ही लेदर बॉलवरती, टेनिस बॉलवरती खूप सारं बघितलंय. व्यावसायिक क्रिकेट भरपूर वर्ष डॉक्टर अविनाश खेळलेले नाही आहेत. अपील जरूर झालं. स्लोअर 1 चेंडू होता, कव्हरच्या डोक्यावर उचलण्याचा प्रयत्न फसलेला आहे.
वैद्यकीय व्यवसायामुळे व्यावसायिक क्रिकेट पासून गेली 10-12 वर्ष डॉक्टर दूर आहे. मात्र स्थानिक क्रिकेट किंवा कम्युनिटीचं क्रिकेट असेल किंवा कॉर्पोरेट क्रिकेट असेल तर इथे त्यांचं दर्शन होतं आम्हाला. आज शिरूरसाठी उजव्याच्या बाहेर टाकलेला चेंडू, इथे पुन्हा एकदा निर्धाव, लागोपाठचे 2 चेंडू डॉट होत आहेत. तर इथे प्रणव माठ श्रीपूर सातारा संघाचं पुनरागमन होतं. पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या आणि त्यानंतर धावफलक थोडासा थांबलेला आहे. म्हणजे एकदम व्यवस्थित धावफलक सुरू होता. यस 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 अपरकट आणि कॅच होईल ड्रॉप. एक धाव एवाना, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. 2 धावा डॉक्टर अविनाश या ठिकाणी पूर्ण करेल आणि 2 धावांबरोबर धावफलकावरती धावा आहेत 32. कुठल्याही फलंदाजांना रोखण्यात यशस्वी ठरतायत तिथे प्रणव माठ श्रीपूरचे खेळाडू. ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्वाची. धनंजय भिंताडेने जी इलेक्ट्रिफाईंग स्टार्ट दिली होती, मात्र इथे कुठेतरी शिरूरचा संघ आता बॅकफूटवरती जाताना दिसतोय. हो रिव्हर्स खेळायचं होतं, मात्र वेळीच ओळखला होता हा चेंडू. कसा खेळणार आहे, फुल लेनचा बॉल उजव्या बाहेरचा ज्यावेळेस रिव्हर्स खेळायचा असतो निश्चित कठीण असतो. 1 धाव प्राप्त होणार आहे. एका धावेबरोबर धाव फलकावरती 33 धावा. पहिल्या षटकामध्ये 17 खर्च केल्या होत्या. भूषण गोळे या षटकामध्ये पुनरागमन करतोय, फक्त 4 धावा. व्हॉट अ मॅच. हा वार असला पाहिजे, असा पलटवार असला पाहिजे. उलथा पालट ज्यावेळेस मॅच मध्ये होते त्यावेळेस मजा येते. एखादी भाजी बनवताना ती जर उलथा पालट केली नाही तर तिची लज्जत मिळणार नाही तुम्हाला. ती तेवढी चवीला चविष्ट लागणार नाही. तशी या मॅच मध्ये जशी उलथापालथ होईल ना तशी मजा येते. राहुल घोडकेसाठी चेंडू होता उजव्याच्या बाहेर. यष्टिरक्षकाकडून थोडासा निसटतोय. चेंडू चांगला आहे आणि निर्धाव आहे. भूषण गोळेचं पुनरागमन. मयूरनं शेवटच्या 4 चेंडूमध्ये धावा दिल्या नाहीत, तर मागच्या 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा आलेल्या आहेत. शेवटच्या 9 चेंडूंचा विचार केला आपण, शेवटच्या 10 चेंडूंचा विचार केला तर फक्त 4 धावा आल्यात. पहिल्या 8 चेंडूंमध्ये फलकावरती धावा होत्या 29 पहिल्या 8 चेंडूमध्ये, आणि त्यानंतरच्या 10 चेंडूमध्ये धावा आल्या 4. यावरून कसं रोखलेलं हे आपल्या लक्षात येते. ज्या वेगानं फलंदाज धावत होते, धावा बनवत होते, तो वेग पूर्ण मंदावलेला आहे आणि जणू काही नायगारा धबधबा गोठलेला आहे असं चित्र इथे तयार झाले. चला स्पीडअप करा मॅच. नवीन षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जातंय हे बघायचंय. कदाचित महेश नानगुडेला आणलंय. यस, महेश नानगुडे डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, आयकॉन महेश. डॉक्टर अविनाश समोर. एक युवा खेळाडू आहे महेश बावधन, पुणेला बिलॉंग करणारा हा खेळाडू. याचा आयकॉन मैदानामध्ये दाखल होतोय. तर पहिला सेमीफायनलचा सामना इथे आपण कव्हर करतोय आणि तो सामना असेल प्रणव माठ श्रीपूर आचेगाव विरुद्ध युवा उद्योजक आझाद भाई शेख 11 पारगाव दौंड. डॉक्टर अविनाश यांना अक्षरशः उभं करून ठेवलेलं आहे. तर या सामन्यामध्ये जे गावाई संघ खेळत आहेत प्रत्येक टीम मध्ये 2-2 आयकॉन असतील. रिव्हर्स अटेम्प्ट आणि झेल बाद होईल डॉक्टर अविनाश. आज ज्या हेतून अविनाशला बढती मिळाली होती किंवा संघामध्ये निमंत्रण मिळालं होतं, डॉक्टर अविनाश कुठलाही मोठा फटका न खेळता बाद होऊन परतणार आहे. फलकावरती धावा इथे नोंदवल्या जातील. तेहतीस धावा. मागच्या 13 चेंडू मध्ये धावा आल्यात फक्त 4. शिरूर संघ बॅकफुट वरती जातोय. पहिल्या 8 चेंडूंमध्ये 29 धावा फलकावरती लागलेला संघ. आता धावा आहेत मात्र 33. मागच्या 13 चेंडू मध्ये धावा आल्यात फक्त 4. या 7 मध्ये आणलेला हा चेंडू पुन्हा निर्धाव. लागोपाठचे 4 चेंडू निर्धाव टाकतोय महेश नानगुडे.
काम चलाऊ गोलंदाज आहे, मात्र त्याचा कधी वापर करायचा, केव्हा वापर करायचा भूषण गोळेला चांगलं माहितीये. काय प्रभावी गोलंदाजी टाकले इथे महेश नानगुडेनं. 5 चेंडू लागोपाठचे निर्धाव. कुठे माशी शिंकली, म्हणजे आपण म्हणतो ना घर फिरलं की घराचे वासे फिरतात, तसंच झालं. पहिल्या 8 चेंडू मध्ये 29 होत्या आणि तिथून पुढे काय झालंय. पुन्हा आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक मात्र लांब आहे आणि जमिनीवरती पडेल हा चेंडू. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, एकच धाव मिळेल आणि हे षटक संपणार आहे. एक धाव केवळ महेश नानगुडेच्या षटकामध्ये. 4 षटकांमध्ये फलकावरती धावा 34, गडी बाद झाले 2 गडी बाद 34. सन्माननीय आप्पासाहेब शिंदे यांची उपस्थिती या ठिकाणी लाभते. आपलं मनपूर्वक स्वागत करतो. राजरत्न बापू नाईक नवरे मित्र परिवार आणि जिगरबाज युवाच्या वतीनं स्वागत. तर यानंतर दोन्ही संघ किट मध्ये तयार राहा, लगेच मॅच होणार आहे. टॉसला या. फर्स्ट सेमीफायनल गाववाईज टीम प्रणव माठ श्रीपूर विरुद्ध युवा उद्योजक आझादभाई शेख पारगाव. जर टीम किट मध्ये नसेल, एखादा खेळाडू किट मध्ये नसेल तर 10 धावांची पेनल्टी आहे. त्यामुळे सगळ्या खेळाडूंनी किट वरती या, ताबडतोब या, लगेच या. टॉसला या संघनायकांनी. 1 षटक राहिले फक्त. या सरळ बॅटनं चांगला फटका इथे येतोय. 1 धाव प्राप्त होणार आहे. एका धाबेबरोबर धावफलक 35 वरती पोहोचतोय. धनंजय भिंताडे एकमात्र असा खेळाडू होता की धनंजय भिंताडेने इथे धावांचा पाऊस पाडला होता. धनंजय बाद झाला आणि एकदम दुष्काळ पडलाय. हवेमध्ये चेंडू, कव्हर्सच्या बॅकफुट पॉइंटला क्षेत्ररक्षक राहुल घोडके सुद्धा बाद. धक्का तिसरा, 3 बाद 35. नगर पंचायत विभागामध्ये देखील सेमीफायनल साठी 2 आयकॉन असणार आहे. तालुका वाईज विभागाला मात्र कुठलाही आयकॉन नाहीये. तर नगर पंचायत विभागाला 2 आयकॉन असतील, गाव वाईज विभागाला 2 आयकॉन असतील. मात्र तालुका विभागासाठी कुठलाही आयकॉन नसणार आहे सेमीफायनल मध्ये. पहिली सेमीफायनल या ठिकाणी उद्घोषणा झालेली आहे. दोन्ही गाववाईज संघ एकमेकांच्या समोर येणार आहे. पारगाव विरुद्ध आचेगाव, अर्थातच युवा उद्योजक आझादभाई शेख 11, पारगाव विरुद्ध प्रणव माठ श्रीपूर. 35 धावा शेवटचं षटक मैदानामध्ये सुरू आहे आणि धनंजय बाद झाल्यानंतर कुठलाही चौकार नाही, कुठलाही षटकार नाही. इव्हन म्हणजे हो नेम अचूक आहे आणि फलंदाज बाळा इथे बाद होणार आहे. बाळा हे नाव सध्या खूप चर्चेत आहे, सोशल मीडियावरती प्रचंड ट्रेंडिंग वर आहे. बाळा मात्र बाद झालेला आहे. एक ओव्हर नाही, फक्त 3 बॉल राहिलेत. टॉस साठी चला. पारगाव आचेगाव संघनायक टॉसला चला. किट मध्ये खेळाडूंना डगआउट मध्ये तयार राहायला सांगा. चला. संदीप पवार, अनिकेत ताकवणे. संदीप पवार, अनिकेत ताकवणे चला. तर प्रणव माठ श्रीपूर. प्रणव माठ श्रीपूर त्यांनी 2 संघ पुरस्कृत केलेले आहेत. त्यापैकी त्यांचा पहिला संघ आचेगाव हा सेमीफायनल मध्ये दाखल झालेला आहे आणि दुसरा संघ प्रणव माठ श्रीपूर अर्थात सातारा हा संघ देखील दुसरा अर्थात उपांत्यपूर्व फेरीचा सामना खेळतायत आणि त्यांना देखील सेमीफायनलला जाण्याची संधी आहे. कदाचित अधिक चांगला खेळ केला तर मला वाटतं हे 2च संघ प्रणव माठ श्रीपूर तुम्हाला फायनल मध्ये देखील बघायला मिळू शकतात.
अडथळा मोठा आहे अर्थातच, कारण आचेगाव टीमला पारगाव टीमचा अडथळा आहे, सातारा टीमला पुढे शिरूरचा अडथळा, आता नगरपंचायतच्या विभाग संघामध्ये, आणि पुढे जाऊन शिरूर तालुक्याचा अडथळा आहे. त्यामुळे दोन मोठे अडथळे त्यांना ओलांडायचे आहेत. तर धावफलक आपण बघतोय 35 धावा, मात्र 8 चेंडूंमध्ये 29 होत्या. तिथून पुढे आता शेवटचा चेंडू टाकतोय आपण. उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक मागे आहे. 1 धाव, 2 धावा इथून प्राप्त होणार आहेत. आणि धाव फलकावरती याबरोबरच धावा नोंदवल्या जातील. तब्बल 37 धावा इथे फलकावरती लागल्या जात आहेत. 37 रन. विजयासाठी 38 धावांचं लक्ष्य आहे. सोपं लक्ष्य आहे, छोटं टोटल आहे. तर पाहायचंय हा सामना सातारा संघ कसा जिंकतोय आणि त्यांना शिरूरचा संघ कसा रोखतोय. तानाजी भोसले 11 शिरूर विरुद्ध प्रणव माठ श्रीपूर सातारा. चला, जशी मॅच सुरू होणार आहे, आम्ही स्वागत करतो गोपी जाधव सरांचं. धावांचा पाठलाग, मात्र 38 धावा विजयासाठी बनवायच्या आहेत प्रणव माठ श्रीपूरला. तर नाणेफेकीचा कौल होणार आहे. जितेन शेळके विरुद्ध यस जितेन शेळके ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे पारगाव संघानं. मॅच संपल्याबरोबर तुम्ही क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये या. वेळ घालू नका, 1 मिनिटामध्ये फिल्डिंग लावून तयार ठेवायचे. या गोपी जाधव सर, आपलं स्वागत आहे. चला फिल्डिंग सीट करा. 38 धावांचं लक्ष्य. धन्यवाद नरेश डोमे सर यांना आपण ऐकलं. पहिल्या डावमध्ये आता 38 दुसऱ्या डावमध्ये बनवायचे आहेत आणि त्यासाठी 30 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत. परंतु या मॅचमध्ये काय घडेल, आपल्या सर्वांचं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. याची देही याची डोळा, रंगलेला हा सोहळा. सुपंत चषक 2025 5व्या पर्वाचा सोहळा आज अंतिम दिवसामध्ये दाखल झाला. डॉक्टर यशवंत कुलकर्णी साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या भव्य दिव्य सोहळ्याचं आयोजन क्रिकेट आणि क्रिकेटमय वातावरणामध्ये आपण सर्वजण दाखल झालो. लाखो रुपयांची पारितोषिकं आहेत, त्याचबरोबर आकर्षक चषक म्हणजे ट्रॉफीज, आणि त्यावर कोणता संघ नाव कोरेल या 5व्या पर्वामध्ये विजेता बनत असताना याचं उत्तर आपल्याला सायंकाळच्या सत्रामध्ये मिळेल. पण आता 2 सलामीवीर मैदानाच्या दिशेने मार्गक्रमण करतायत. महेश नानकुडे आणि त्याच्या बरोबरने जयदीप धनावडे आणि बरोबर आहे महेश नानगुडे. दुसऱ्या बाजूला आहे धनंजय बिनताडे. पहिल्या डावाला सुरुवात त्यांनी चांगली करून दिली, त्यानंतर तो बाद झाला. तिथून रेग्युलर इंटरव्हल्समध्ये विकेट आल्या आणि तिथून सावरताना पाहायला मिळालेला नव्हता संघ. 37 पर्यंत मजल मारता आली. भरपूर निर्धाव चेंडू टाकली. गोलंदाजांनी कमबॅक केलं, पूर्णपणे जकडून ठेवलं. आता या डावामध्ये काय घडेल, चला फार वेळ घेऊ नका. प्रेक्षकांची चांगली गर्दी, सर्वच दर्दी प्रेक्षक आहेत. अनेक मान्यवर सध्या मंचावर उपस्थित. अतिथी देव भव ही आपली संस्कृती. आपल्या सर्वांचं स्वागत. पहिलं षटक टाकण्याची जबाबदारी धनंजय स्वतःच्या खांद्यावर घेतोय. अनेक प्रीमियर लीग त्याने गाजवल्या. ज्या ठिकाणी एक आयकॉन असतो तिथे नेहमीच धनंजय आपल्याला पाहायला मिळतो. एक चांगला अष्टपैलू खेळाडू. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याला बिलॉंग करतो. तिथून ही स्पर्धा खेळण्यासाठी तो दाखल झालाय. गोलंदाजीमध्ये तेवढीशी कमाल केली जाईल का, हा प्रश्न सध्या अनुत्तरित आहे आणि याचं उत्तर मिळेल आपल्याला.
दोन खेळाडू 30 यार्ड वर्तुळाच्या बाहेर. जयदीप उजव्या हाताचा खेळाडू त्याच्यासाठी पॉइंट लावलाय. त्याचबरोबर कव्हर मिड ऑन डीप मिड विकेट. डीप स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू. पहिलाच बॉल टप्प्यानंतर थोडीशी उसळी प्राप्त झाली आहे. नजर नव्हती. शरीराचा भेद घेतलाय. येस अंपायर सिग्नल. एक्स्ट्रा मिळणार आहे इथे डाबाला सुरुवात, कारण लेग बायचा सिग्नल आलाय. पहिला चेंडू शरीराचा भेद घेतोय जिथे धाव मिळाली. 38 धावांचं लक्ष. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. आता स्ट्राईक एंडला आलेला आहे महेश नानगुडे. धनंजय ओव्हर दी विकेटने महेश साठी. उलट दिशेने खेळला फटका. क्षेत्ररक्षक आहे. शॉट थर्ड मॅन 30 यार्ड वर्तुळावर. चेंडू शोधला जातोय. बॉल थांबवला होता परंतु बॉल शोधण्यामध्ये वेळ गेला, म्हणजेच काय तर मेहनतीने कमावलं परंतु इन्कम टॅक्स मध्ये गमावलं. अशी परिस्थिती इथे होती. एकदा इथे मिळते. बरोबर धावफलकावर धावा झालेली आहे. 2:38चा पाठलाग करायचा आहे. स्ट्राईक एंडला आता जयदीप. पहिले षटक पॉवर प्लेचं. धनंजय ओव्हर द विकेटने तयार. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग प्रॉपर नाहीये. बॉल जाईल शॉट फाईन लेगला. तिथे फिल्डर आहे. रन मिळेल अजून एक. 3 धावा धावफलकावर. एकेरी धावा सध्या खर्च केल्या जात आहेत धनंजय कडून. मोठ्या फटक्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. त्यामध्ये तेवढंसं यश मिळत नाहीये. पण तो हे दोन्ही खेळाडू तेवढेसे शांत राहणारे नाहीयेत. योग्य वेळी गिअर शिफ्ट करणं. चांगला ड्रायव्हर तोच असतो जो योग्य वेळी गिअर शिफ्ट करतो. आता या डाबामध्ये ड्रायव्हिंग सीटवर बसत असताना गिअर शिफ्ट करावा लागेल. परंतु धनंजयने तुर्तास कोणतीही संधी दिलेली नाहीये. यावेळेला प्रयत्न केलाय. हवेत खेळाय. दीड विकेटचा क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली येतोय. अंदाज आलेला नाहीये. काऊ कॉर्नर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. भरपूर वेळ हवेत होता. एलिव्हेशन जास्तीचं मिळालं होतं परंतु लांबी गाठलेली नव्हती. या चेंडूवर 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवर आहेत 5. 2 एप्रिल 2011चा दिवस डोळ्यासमोर येतो. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग भारतीय संघाला करायचा होता. अशा वेळेला गौतम गंभीरने दाखवलेला तो संयम. फुल लेंथ होता. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. चपराक लगावले. चाबुक शॉट. मिड ऑफ शॉट डोक्यावरून लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. महेशच्या बॅटमधून 4 धावा. नऊ धावा आहेत धावफलकावर. अखेर कोंडी फुटली असं म्हणायला हरकत नाहीये. धनंजयने सुरुवातीला ट्रॅफिक जाम केलं. आता सिग्नल सुटलाय आणि सिग्नल सुटल्या वार केलाय महेश नानगोडेने. फुलटॉस होता. स्लाइस केलाय बॉल. पॉइंटच्या डोक्यावरून अप्परकटचा दणका दिलाय. राईल बॉल लगातार. दुसरा चौकार. 4 धाबा. धावसंख्येमध्ये वाढ होईल. 13 धाबा. पहिले षटक संपलंय. 38चा पाठलाग करत असताना 13 बिनबाद. डीजे वाले दादा नवीन गाणी मिळाली तर नक्की वाजवा. गेले 4 दिवस तेच संगीत आम्ही ऐकतोय. आज थोडंसं वेगळं मिळू दे. भरपूर गर्दी आहे. दर्दी प्रेक्षक आलेत आणि त्यासाठी नवीन गाणी ट्रेंडिंग मधले सॉंग्स आम्हाला ऐकायचेत. आतापर्यंत तुम्ही चांगलं कामकाज केलं त्यासाठी तुमचं देखील धन्यवाद. मॅचच्या दिशेने जाऊया. 38चा पाठलाग. 13 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. म्हणजे सुरुवात चांगली आहे. बाळा साळवे. विशाल नाव आहे बाळा या नावाने परिचित. पहिल्या षटकामध्ये 13 खर्च केल्यात. सुरुवात चांगली होती ओव्हरची परंतु त्यानंतर 2 चौकार आले. तिथे मिळाल्या 13. आता इथून जर पाहिलं तर 24 चेंडूंचा केस शिल्लक आहे. 38 बनवायचे म्हणजे इथूनही 25 धाबांची गरज 24 बॉलमध्ये. विशाल राऊंड विकेट. पहिलाच बॉल. वाईड यॉर्कर. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न परंतु वाईड बॉलची घोषणा. इर्षाद सर आमच्या दिशेने वळत आहेत. ही वाईटची घोषणा. एक्स्ट्रानी धावसंख्या पुढेच चालली आहे. धावफलकावर धावा आहे 14. वाईड बॉलची घोषणा. आउटसाइड ऑफ स्टंप. चला वाद घालू नका. आउटसाइड ऑफ स्टंप भरपूर बाहेर होता चेंडू. शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न. वैद्य सरांना आपण मंचावर पाहतोय. अनेक मान्यवर आहेत. आपल्या सर्वांचं स्वागत. आनंदजी नाईक नवरे साहेबांना देखील आपण पाहतोय. आवर्जून आज उपस्थित आहेत. क्रिकेट वेड व्यक्तिमत्व. या सर्वांचं स्वागत आहे. विशालचा हा चेंडू देखील पहा. झाडू मारल्यासारखाच मारलाय. झाडू शॉट. धाव मिळते 1. एकेरीच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. टीमची टोटल आहे स्कोर कार्डवर 15. 38चं लक्ष आहे. थोडं स्पीडअप करावं लागेल. आज तब्बल 6 सामने पूर्ण करायचे आहेत. अंतिम सामन्याची जय्यत तयारी आमच्या खोत सरांच्या हातातून साकारलेली रांगोळी. सुपंत चषक 2025चा हा 16
पारितोषिकांची खैरात महेशसाठी बॉडी रोल केली आहे, परंतु पहा लेग स्टंपला मिस केलाय बॉलने. लाईन पासून थोडासा वेगळा झाला विशाल. व्हाईट बॉलची इथे घोषणा. अजून एक एक्स्ट्रा टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या 16. नितीनजी मिस्कर यांनी गुणलेखक म्हणून भरपूर चांगलं कामकाज केलंय. काल आमचा पाहुणचार त्यांच्याकडून भरपूर मोठ्या दर्जाचा राहिला, त्यासाठी धन्यवाद. पुन्हा पायावर टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलची घोषणा. तुमच्याकडे बँक बॅलन्स जास्त नाहीये, अशा वेळेला जर तुम्ही भरपूर खर्च केला तर मंदी येऊ शकेल आणि त्या मंदीतून तुम्हाला परत येण्याची संधी मिळणार नाही. त्यामुळे इथे तुम्हाला एक्स्ट्राच्या धावा खर्च करून चालणार नाहीत. अचूक आणि नियंत्रित गोलंदाजी करावीच लागेल, कारण ही अस्तित्वाची लढाई आहे. महेश तयार. समोर आहे विशाल. राऊंड विकेटने पुढचा चेंडू. महेशने पुढे सरसावत हा पंप जॅक केलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. नेम लागलेला नाहीये. बहुधा लहानपणी गोट्या खेळलेला दिसत नाहीये. 2 धावा इथे मिळतात. लहानपणी जर तुम्ही गोट्या खेळला असाल तर तुमचा नेम चांगला लागतो. हा खेळाडू कमी गोट्या खेळलेला दिसतोय. अभ्यासू असावा. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 19. अजून 19 धावांची गरज. 38 लक्ष या सामन्यामध्ये. गोष्ट छोटी डोंगरा एवढी. ते लक्ष मोठं करायचं आहे. फटका घेण्याचा प्रयत्न पहिल्या प्रयत्नामध्ये मिस केला. त्यानंतर चेंडू पुन्हा लागतोय शरीराला. तिथून एक्स्ट्राची धाव मिळते. लेग बायचं सिग्नल. एक्स्ट्राच्या मदतीने धावसंख्या 20-0. विकेट गमावलेली नाहीये. भूषण गोळेच्या चेहऱ्यावर मस्त आनंद पाहायला मिळतोय. चांगला खुश आहे. तर पहिल्या डावमध्ये गोलंदाजी चांगली राहिली. सातारा संघाचे सर्व खेळाडू सध्या खुश आहेत. राजधानी सातारा. जयदीप स्ट्राईक एंडला उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु पहा गलती से मिस्टेक. विकेटचं पतन पहा. बॅटच्या टोला लागलाय सांगतोय, परंतु चेहऱ्यावर हास्य देखील आहे. त्याला माहिती आहे मी चूक केली आहे, परंतु काही हरकत नाही. धावसंख्या कमी आहे. अशा वेळेला भरपूर फलंदाज आहेत. बॅटिंग ऑर्डर तगडी आहे. पहिला धक्का. जयदीप बॅक टू दी पवेलियन गॉन. OUT आउटचा सिग्नल. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 20 धावा. पहिला धक्का बसलाय. या स्पर्धेचे आयोजक सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा, शैक्षणिक, उद्योग अशा विविध क्षेत्रांमध्ये भरीव कामकाज करणारे युवा उद्योजक, युवा नेते, युवकांचं प्रेरणास्थान आमचे मित्र आदरणीय राजरत्न नाईक नवरे म्हणजेच बापू राजनंदन नाईक नवरे यांना विनंती आहे आपण मुख्य मंचावर या. आयोजकांचे छोटे बंधू. उत्तम दर्जाचं आयोजन. लगातार 5 पर्व. एवढा मोठा हा सोहळा आपण अनुभवतोय. त्याचबरोबर जिगरबाज युवा ग्रुप. प्रत्येक दिवशी सगळ्यांचं योगदान भरपूर महत्त्वाचं राहिलं. फुल लेंथ होता. वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. नवीन फलंदाज मयूर. बॅटची कट घेतली आहे. बॉल चाललाय शॉर्ट स्टॉपला. फिल्डर आहे. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉलनी सुरुवात झाली आहे मयूरची. भरपूर वेळ शांत राहू शकत नाही हा खेळाडू. एक चांगला ऑलराऊंडर आहे. पहिलाच बॉल त्याने इथे बीट केल्यासारखाच खेळ आहे. कोणती धाव आलेली नाहीये. धावसंख्या स्कोर कार्डवर आहे सध्या 20. एक गडी बाद. 38 धावांचं लक्ष या सामन्याला जिंकण्यासाठी. तारे जमीन पर. आज या श्रीपूर नगरीमध्ये. पुन्हा बाहेर टाकण्याचा प्रयत्न. हाताला चाटून निघालाय. बंदुकीतून गोळी निघावी ती हाताला चाटून जावी तसाचा बॉल चाटून गेलाय. डीप कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. येस थँक्यू डीजे. आणि आता बदल झालाय गाण्यांमध्ये. हे देखील गरजेचं आहे. क्रिकेट आणि संगीत. आमचे अरमान दादा देखील चांगली गाणी वाजवत आहेत. त्यांचं देखील स्वागत आहे. गेली 4 दिवस आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला. साऊंड सिस्टीम अगदी कडक होती. कोणताही इव्हेंट असेल तुम्ही अरमान दादांना संपर्क करा. सुपारी तुमची ते नक्की घेतील, परंतु ती साऊंडची असेल. मॅचच्या दिशेने जाऊया. नवीन फलंदाज. वेलकम करण दादा. आपलं देखील स्वागत आहे. हा देखील आमचा मित्र. सातत्याने आम्हाला काय पाहिजे काय नको याची व्यवस्था म्हणजे प्रत्येकाने चांगले योगदान दिलंय. आपल्या सर्वांचं धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय मयूर. आणि आता मयूरने एकदा चौकार देखील वसूल केला. आणि बरोबरच आता इथे बॅटची कड. विकेटचं पतन. महेश नानगुडीला छाप पाडता आली नाहीये. दुसरा धक्का बसतोय. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर बॉल राईज झाला.
बॅटची कड घेतली, बॅटचं चुंबन घेतलं आणि बरोबरच आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅन मध्ये हा झेल टिपला गेला. फलंदाज बाद, दुसरा धक्का. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 24 धावा. 38 लक्ष. आणि आता पहा राजधानी साताऱ्याचा सुपरस्टार, आमचा आवडता खेळाडू, नेहमीच फिटनेसवर भरपूर मेहनत घेतो. रबर बॉल, टेनिस बॉल, लेदर बॉल, प्रत्येक क्रिकेटच्या प्रकारामध्ये या खेळाडूने भरपूर छाप पाडली. ISPL ची पर्व गाजवली. तो खेळाडू सातारा भूषण म्हणजेच भूषण गोळे मैदानामध्ये दाखल झालाय. गोलंदाजाचं नाव आहे दुसऱ्या षटकाच्या नंतर तिसऱ्या षटकासाठी. बाळा गोलंदाजीसाठी दाखल झाला, त्यांनी विकेट मिळाली. पण आता भूषण, साताऱ्याचा भूषण, जिगरबाज ग्रुपचे सर्व कार्यकर्ते सदस्य आपल्याला विनंती आहे बाउंड्री लाईनचा ताबा घ्या. सध्या ते चांगलं कामकाज करतात. आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद, कौतुक. हो अनप्रेडिक्टेबल बाउन्स पण सगळे पाहिलं. अतिरिक्त उसळी आपट बार टाकला आणि येस आता तिसऱ्या पंचांकडे जायचंय का? येस, तिसऱ्या पंचानं पाचारण केले. टेक्नॉलॉजीचा वापर DRAC ते पंचाने घेतलाय. उंची तपासली जाईल. खांद्याचा वापर केलाय. BB करमरकर एक जुने समालोचक होते, ते खांद्याचा वापर केलेल्या चेंडूसाठी ज्यावेळेला बाउन्सर टाकला जायचा त्यावेळेला तो शब्द वापरायचे आपट बार. इथे आपट बार टाकलाय. त्यावर आता एक्स्ट्रा धाव मिळेल का त्याची पडताळणी केली जाईल. दूध का दूध और पाणी का पाणी, काय असेल या चेंडूची कहाणी? जितेन शेळकेला आपण पाहतोय, त्याच्या बाजूला राजेश सोटे. राजेश सोटेने पहिल्या दिवशी काय प्रभावित केले. हे संपाय सिग्नल. तिसऱ्या पंचांचा निर्णय आला. हा व्हाईट बॉल एक्स्ट्रा मध्ये बाद होईल आणि बरोबर धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 25. एकमेकांच्या बाजूला उभे असताना खांद्यावर हात ठेवलाय. चर्चा केली जाते नेक्स्ट मॅच मध्ये काय प्लॅन करायचा. पहिल्या दिवशी राजेश सोटेची गोलंदाजी काबिले तारीफ राहिली होती. आज देखील भरपूर प्रेक्षक त्याची गोलंदाजी पाहण्यासाठी, त्याचा खेळ पाहण्यासाठी दाखल झालेत. बरोबर उजव्या बाजूला बबलू पाटील, सबसे कातिल. ओ बबलू पाटील, आपलं स्वागत आहे सुपंत चषक मध्ये. इथे फटका हवेत आहे. कबर पॉइंटचा क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपील, फलंदाज बाद होईल. भूषण गोळे इथे बाद झालाय. छाप पाडता आलेली नाहीये. अजून एक धक्का. कमी धावसंख्येचा सामना चांगला रंगू शकेल. ISPL मध्ये सर्वाधिक लांब लचक षटकार जो खेळाडू ठोकत होता, महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहे, परंतु तेवढंच चांगलं क्रिकेट जो खेळाडू खेळतो तो म्हणजे बबलू पाटील. अक्षरशः ISPLच्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना त्याने वेड लावलं होतं. जेव्हा जेव्हा स्पर्धा पाहिली जायची, बबलू पाटीलचे अनेक रील्स व्हायरल होतात. तेवढाच चांगला तो खेळाडू, तेवढाच चांगला तो व्यक्ती आहे, व्यक्तिमत्व आहे. आणि तो सध्या या क्रीडा नगरीमध्ये दाखल झाले. आपलं सहर्ष स्वागत आहे बबलू पाटील. सुपंत चषक मध्ये आपलं हार्दिक स्वागत. नेक्स्ट मॅच मध्ये तो खेळताना पाहायला मिळेल. मॅचच्या दिशेने जाऊया. धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 25. गडीबाज झालेले 3 नवीन फलंदाज मैदानामध्ये. प्रशांत शिंदे. भूषणने थोडस नाराज केलंय. दुसऱ्या बाजूला तुळजापूरचा सुपरस्टार आज या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे कृष्णा गवळी. तो सध्या सराव करतोय. त्याच्याबरोबर असेल कृष्णा पवार. हे दोन खेळाडू, हे दोन कृष्णा एकाच संघामध्ये असतील. स्वागत आहे. चेहऱ्यावर नेहमीच हास्य असतं या खेळाडूच्या. यावीला पॉइंटच्या डोक्यावरून खेळ आहे. स्वीपर कव्हर मध्ये बॉल साईल. डीप मध्ये फिल्डर नाहीये. बॉलने सीमारेषेचा दोर कापलाय. आता 4 आलाय. ये दिल मांगे मोर आलाय 4. 4 धाबा ऍड होतील धावसंख्या स्कोर कार्डवर 29 धाबा. थँक्यू डीजे. अजूनही 10 धावांची गरज. 9 धावांची गरज आहे. 38 धावांचं लक्ष्य, माफ करा, 9 धावांची गरज. आउटसाइड ऑफ स्टंप शरीरापासून दूर खेळा. वेग होता चांगल्या टप्प्यावर टाकला. तेवढ्याच वेगाने निघून गेलाय. डॉट बॉलची घोषणा. गमावण्यासारखं आता काहीच राहिलेलं नाहीये. अंतिम दिवसाचा खेळ, खून सावल्यांचा खेळ. दुसऱ्या बाजूने क्रिकेटचा हा सोहळा आपण अनुभवतोय. वेलकम कृष्णा गवळी, आपले देखील स्वागत आहे. देखील एक खेळाडू अल्पावधीमध्ये आपल्या मेहनतीने त्याने अनेक स्पर्धा गाजवल्या. गेली अनेक वर्ष सातत्यपूर्ण तो क्रिकेटच्या पटलावर अधिराज्य गाजवतोय. आज अनेक तारे सितारे पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये उतरलेत. हलक्या त्याने प्लेस केलाय. प्लेसमेंट चांगली आहे. बॉटमहँडचा वापर केला. बॅकवर्ड पॉइंट मध्ये फिल्डर आहे. बॉल जाईल. रन मिळते 1.
सिंगल घेत असताना धावसंख्या पुढे नेली आहे. सेन्सिबल क्रिकेट, चांगली प्लेसमेंट. एक धाव मिळते. धावसंख्या स्कोर कार्ड वर आहे 30. 8 धावांची अजूनही गरज. भूषण बाद झाला. मयूर आणि प्रशांत. भूषणला आज खातं उघडता आलेलं नाहीये, नाराज केले त्याने. अखू टप्प्याचा बॉल उलट दिशेने खेळलाय. बॉल चाललाय मागे जाईल. शॉर्ट स्टॉप मधून लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर दणदण करत आलाय चौकार. 4 धाबा. नेक्स्ट मॅच टॉस देखील झालाय. पारगाव टीमने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. जितेन, जसा हा सामना संपेल लगेचच मैदानात पोहोचा. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 34. अजूनही 4 धाबांची गरज. आमचे युवा जिगरबाज युवाचे जे आमचे सदस्य आहेत, तो चेंडू बाहेर गेला, तो पाठवा. येस, थँक्यू. 4 धाबांची अजूनही गरज आहे. यावेळेला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. एक पाऊल थोडंसं पुढे टाकलं. बॉल जाईल डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक तिथे तयार. एकेरी धाव खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 35. अजूनही 3 धाबांची गरज. सामन्यामध्ये आता काहीच गमावण्यासारखं राहिलेलं नाहीये फलंदाजी करणाऱ्या टीमसाठी, म्हणजेच टीम सातारा. प्रणव माठ श्रीपूर सातारा हा संघ आता विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय. लवकर कमिट झाला. गती वाढवली या चेंडूवर. 4थ्या स्टंपवर चेंडू बाहेर निघतोय. बरोबरच डॉट बॉल. आणि जसा हा सामना संपेल लगेचच पुढच्या सामन्याला सुरुवात होईल. कमी गतीने टाकलेला बॉल. हवाई हल्ला. सामना फिनिश. या सामन्यामध्ये प्रणव माठ श्रीपूर सातारा संघ इथे विजयी झालाय. अभिनंदन टीम. आणि बरोबरच प्रणव माठचा हा दुसरा संघ देखील पुढे आलाय. नेक्स्ट मॅचला सुरुवात होईल. दोन्ही टीम तुमचा 12th मॅन आमच्याकडे पाठवा. बबलू पाटील, तुमचा 12th मॅन लगेचच कमेंट्री बॉक्समध्ये दाखल होईल. दोन्ही टीमचा 12th मॅन पाठवा आणि सामन्याला आता सुरुवात होणार आहे. येस, थँक्यू डीजे. भूषण गोळे आणि महेश नानगोडे आपण मंचावर या.